मंडळी, कसे आहात? मजेत आहात ना? अर्थातच मजेतच असायला हवं. तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. सो फ्रेंड्स, आता मी आणि सुहास जात आहोत एका छानपैकी लोकेशनला. सो ते लोकेशन काय आहे ते तुम्हाला पुढे गेल्याच्या नंतर समजेल. सो आमच्या दोघांचा आम्ही एक्सपिरियन्स, आमचं इन्फॉर्मेशन, आमचं नॉलेज आम्ही सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. खूप छान अनुभव असणार आहे हा, आणि तुम्हालाही या व्हिडिओच्या माध्यमातून खूप माहिती भेटणार आहे. सो त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला सगळी माहिती भेटणार आहे. खूप तुम्ही पण मस्त एन्जॉय करणार आहात या व्हिडिओमध्ये. खूप तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळणार आहे. सो चला तर मग आता आम्ही निघतो. आणि आता सगळं गाडीमध्ये प्रॉपर सामान वगैरे आमचं जे काही होतं सगळं सेट केलेलं आहे. सुहास एक वस्तू राहिलेली होती, सो ते आणायला गेलेले आहे. सो तोपर्यंत म्हणलं सोबत ह्या गोष्टी शेअर करूयात. तर चला, आता आलेले आहेत सुहास आणि आता आम्ही निघत आहोत. सो चला, लेट्स गो. गाईज, आता आपण निघालेलो आहे जाण्यासाठी आणि पाहू शकता केवढा सुंदर शेतामधला रस्ता आहे. वाव, भारी वाटतंय गाडी. ट्रका बघा किती फास्ट येत आहेत, कसे ओव्हरटेक करतात एकमेकांना. अशा जर ट्रका ओव्हरटेक करत असतील तर कसं व्हायचं. मस्त झाडं, झुडपं, शेत, आनंद घेत जातोय आपण. ऊन खूप आहे. या उन्हाने एवढा वैताग दिलाय, हो की नाही? फारच ऊन आहे ना, हो ना. टेम्परेचर फार आहे. ही काहीतरी कंपनी दिसते मोठी, कचऱ्याचं शेड आहे. इनप्रो. लोक असले गाड्या फास्ट चालवत आहेत. पडलेत रस्त्यावरती. या रस्त्याला खूप ट्रक आहेत ना श्वास, हो की नाही? मोस्ट ऑफ द ट्रकाच असतात. आता पुढे तुळापूर येते ना, का तुळापूर गेलं? पुढे येते ना, का गेलं का? अच्छा, या रस्त्यालाच ना फ्रेंड्स तुळापूर पण लागतं. छत्रपती संभाजी महाराजांची समाधी स्थान पण आहे इथे. आणि आता परत सावली आणि ऊन यांची लपाछपी सुरू झाली आहे. मस्त लाल लाल झाडं आहेत. लोकांनी कशी घरं बांधली, कसे लोक एकटे एकटे राहतात शेतामध्ये. हे बघा, शेतामध्ये मस्त बंगले बांधले लोकांनी. छान वाटतं असं पाहायला. सावली पडली, सूर्य भगवंत गायब झाले. अशा वातावरणामध्ये प्रवास करायला छान वाटतं, ऊन नसलं की. डोंगर लागला आता इथे, छोटासा डोंगर आहे. वाव, त्याला सुंदर नदी आहे, थेऊरची नदी आहे ती. आणि हा आय थिंक हा कारखाना बंद पडलाय, हो ना, हो की नाही? कारखाना बंद पडलाय ना, हा कारखाना बंद पडलाय खूप वर्षापासून. मोकळी जागा आहे. आता हा जो मार्ग आहे
आणि पण छान वाटतं, थंडगार वारं पण आहे, पण उन्हाचे जे झळ आहेत ना ते खूप लागत आहेत. सो आता पुढे भूक पण लागलेली आहे. सो आता पुढे थांबण्याचा विचार आहे एका ठिकाणी हॉटेलला. सो बघूयात आता कुठे चांगलं हॉटेल लागतं आणि त्या ठिकाणी थांबूयात आपण. हे पहा फ्रेंड्स, हा आहे सोलापूर हायवे रस्ता आणि हा आपला कचरा. कसा लोकांनी कचरा टाकलेला आहे प्रत्येक रस्त्यावरती. असं कचरा टाकणं चांगलं आहे का? कधी आपला महाराष्ट्र सुधारणार, कधी आपला भारत देश सुधारणार, कधी आपण पूर्णपणे स्वच्छ होणार? हे इथं पण कचरा आहे. असं लोकांनी सुधारलं पाहिजे. त्याच्यामुळे कसं रोगराई वाढते जास्ती. इथं ऊसाचा रस आहे, तर चला आता ऊसाचा रस पिऊयात आपण. पहिल्यांदाच आली गाडी. सो फ्रेंड्स, आता आम्ही थांबलेलो आहे ऊसाचा रस घेण्यासाठी एका ठिकाणी. शेत आहे, तसे इथं ते माऊली रसवंतीगृह म्हणून आहे. इथं आम्ही थांबलेलो आहे ऊसाचा रस घेण्यासाठी. तसे गाड्या जात आहेत मस्तपैकी, छान वाटतं. मग काय म्हणतो यावेळेस उन्हाळा? चांगला आहे. उन्हाळा चांगला आहे. पहिला व्यक्ती असाल तुम्ही की उन्हाळा चांगला म्हणताय आणि उन्हाळ्याचा तुम्हाला त्रास नाही होत असं म्हणताय. सगळे लोक बेजार झालेत उन्हाळ्यामुळे. या बेजार नाही. नाही कसं काय? गुड. मला अजिबात सुद्धा उन्हाळा सहन होत नाही. का मला त्रास होतो ना उन्हाळ्याचा, म्हणजे खूप त्रास होतो. म्हणजे मी अक्षरशः ॲडमिट होईल अशी माझी स्थिती होते उन्हाळ्याची. फार त्रास होतो मला, सहन होत नाही उन्हाळा. म्हणतात ना ते उन्हाळा लागला त्या टाईपमध्ये. आणि ह्या साहेबांना उन्हाळ्याचा त्रास अजिबात होत नाही. किती विशेष आहे ना. तर खूप सुंदर असं झाडाखाली बसलो आहे आम्ही छानपैकी. आणि थंडगार आता ऊसाचा रस पिऊ आणि त्यानंतर मग आम्ही आमचा पुढचा प्रवास चालू होऊन जाईल. तर थंडगार ऊसाचा रस पिल्याच्या नंतर छान वाटेल. जवळपास आमचं आपलं किती किलोमीटर आपण हे केलं? 70. जवळपास आम्ही 70 किलोमीटर आलेलो आहे. प्रवास आमचा झाला आहे आणि हा सोलापूर हायवे आहे. 70 किलोमीटर आमचा झालेला आहे. किलोमीटर प्रवास. चला झाला. फ्रेंड्स, तुम्हाला ना एक गंमत दाखवते. एक लहान मुलगी आहे ना, तर ते ऊस जे असतो ना, तर ते पूर्णपणे त्याचं जे ऊसाचं जे काही करायचं असतं प्रोसेस, तर ती करते. तुम्हाला मी दाखवते. पूर्ण कुटुंब इथे मेहनत करते. तो खरंच प्राऊड करण्यासारखं आहे. दोन्ही मुली, त्यांचं मिस्टर, मिसेस सगळेजण. बरं वाटायला ना, तर ऊसाचा रस केल्यानंतर असं वाटतं होतं काही खरं नाही. आता बरं वाटायला लागलं ऊसाचा रस केल्यानंतर. तुम्हाला कसं वाटतंय? 70 किलोमीटरचा प्रवास करून झाल्यानंतर थंडगार ऊसाचा रस आणि तृप्ती झाली. अक्षरशः खूप मस्त वाटायला लागला. पूर्णपणे जो काही थकवा होता ना, तो पूर्णपणे गेला. आता अजून 100 किलोमीटर सहज रनिंग करू शकतो. हा फ्रेंड्स, ती जी छोटी मुलगी आहे ना, ती बघा एवढ्या लहान वयामध्ये केवढी मेहनत करते ती. खरंच कौतुक करण्यासारखं आहे. या वयामध्ये काही लहान मुलं नुसतं मोबाईल घेऊन बसतात, टाईमपास करतात, पण ही मुलगी आईवडिलांना सहकार्य करते, पूर्णपणे मेहनत करते आणि मदत करते पूर्णपणे कुटुंबाला. चांगली गोष्ट. सो फायनली फ्रेंड्स, आता आम्ही निघालेलो आहे आणि ही आता लागलेली आहे नर्सरी. तर उरुळी कांचनमध्ये ना नर्सरीचं मार्केट आहे, खूप आहे. मला इथे आल्यानंतर ना खूप सारे वेगवेगळ्या प्रकारची झाडं, वेगवेगळ्या प्रकारची फुलं, उंच झाडं, छोटी झाडं, छोटे छोटे वेली, असं खूप छान छान बघायला भेटेल. हो की नाही? उरुळी कांचनमध्ये मार्केट आहे खूप. म्हणजे जे पुण्यात राहतात किंवा पुण्याच्या आसपास वगैरे राहतात ना, त्यांना कोणाला छानपैकी फ्लॅटसाठी, बंगल्यासाठी, घरासाठी, विलासाठी झाडं घ्यायची असतील तर त्यांनी नक्की उरुळी कांचनमध्ये या. इथे भरपूर सारे नर्सरी आहेत. तर आता आम्ही निघालेलो आहे. ते आप्पा मिसळ भेळ. वा, आत्ता नवीन अलीकडे हॉटेल्स खूप नवीन झालेत. हो की नाही? आता पूर्वी इतके नव्हते. हो की नाही? हॉटेल म्हणजे खूप मोजके होते, पण आता एवढे झालेत ना, खूप झालेत हॉटेल. यशोदा गार्डन. हे बघा कचरा. मी कचरा का दाखवते माहिती आहे का? कारण की ना, म्हणजे मला तुम्हाला दाखवण्यासाठी मागचं हे इंटेन्शन आहे की बघा अशीच तर लोकांना कशी लोक कचरा एका ठिकाणी टाकायला सुरुवात केली की सगळे त्याच ठिकाणी येऊन टाकतात कचरा. तर हे स्वच्छता असायला पाहिजे. लोकांनी, आपल्यासारख्या नागरिकांनीच याची काळजी घ्यायला पाहिजे.
जेणेकरून परत प्रशासनाला दोष देण्यापेक्षा आपणच त्या गोष्टींची काळजी घेतली तर आपला भारत देश स्वच्छ आणि सुंदर राहील. हे बघा हे कसे गाड्या अशा मध्ये मध्ये येत आहेत, कसे चालवायच्या. हा इकडे कुठे जातो रस्ता काय? गाड्या एवढ्या फास्ट लोक चालवतात नाही बघा, कशी गाडी उलटी आहे. असं उलटं कोणी येईल का यांच्यामुळे ना सगळ्या गोष्टी घडतात. असं सुंदर सुंदर छान छान उंच उंच झाडी असायची ना, त्यामुळे असं सावली पण आहे त्या झाडांची, त्यामुळे छान वाटतं. फ्रेंड्स बघा किती सुंदर आता रस्ता झालेला आहे. खूप छान हायवे हा सोलापूर हायवे, छान वाटतं फार या रोडने जायला. पंढरपूरला जाताना ना ॲक्च्युली 2 रस्ते लागतात. 2 रस्ते आहेत म्हणजे 2 मार्ग आहेत. म्हणजे एक आहे ते फलटण मार्गे जाण्याचा, पण तो रस्ता असा नाही आहे, हायवे नाही आहे, तो लोकल रस्ता आहे तो. आणि हा जो आहे तो असा हायवे आहे. बघा ना पलीकडे एक आहे, पलीकडे इकडे आणि इकडे म्हणजे 3 पदरी रस्ता आहे. त्याच्यामुळे वन वे असल्यामुळं जाण्याचा रस्ता वेगळा येण्याचा रस्ता वेगळा असल्यामुळे छान वाटतं. आणि अशा ह्याच्यामध्ये 4 व्हीलर 2 व्हीलर चालवायला भारी वाटतं. किती सुंदर शेत आहे. काय लावले काय माहिती, आय थिंक द्राक्षे लावलेत बहुतेक असं मला वाटतं, माहीत नाही नक्की. पण इकडे ना मोस्ट ऑफ दी ऊस खूप असते, ऊसाची शेती भरपूर असते या साईडला. हे काय हे संध्याकाळच्या वेळेला असं टेरेसवरती झोपायला भारी वाटतं. याच्यामध्ये दिल्ली दरबार टेरेस आहे, मस्त आहे टेरेसचा. हॉटेल लालवारा लॉज, ना ऑलमोस्ट आपण 100 किलोमीटर पुढे आलेलो आहे पुण्यापासून. आणि जातोय असल्या पुण्याचा प्रवास. झाडं वगैरे आजूबाजूला असल्यामुळे छान वाटतं. आजूबाजूला शेत आहे, त्यामुळे इतकं जाणवत नाही आहे उन्हाळ्याचा त्रास. रामेश्वरम याची बऱ्याच ठिकाणी जाहिरात लावली होती बघा, आता पोस्टर लावले होते रामेश्वरमचे. का बाबा तू वाजवायला लागलायस, जा ना पटकन. इथे ना हॉटेल्स खूप आहेत रस्त्यावर, त्यामुळं खाण्याचा काहीच प्रॉब्लेम नाही. चहा घेऊ शकतो, थंड घेऊ शकतो, जेवण करू शकतो. झाडं आता करता करता झालेच सुरू, मस्त वाटतं. तर फ्रेंड्स आता आम्ही इथं जेवण करण्यासाठी कामं तिथं थांबतोय. तर बघू आता गाडी कुठे पार्क करतोय आम्ही. मागच्या वेळेस आम्ही एकदा थांबलो होतो इथे, हो की नाही, आपण थांबलो होतो एकदा इथे ना. सो फायनली आता इथे आम्ही थांबलो आहे कामात. इथे खूप भूक लागलेली आहे. सो आता मस्तपैकी आता इथे काहीतरी थंडगार आणि असं जेवण वगैरे करतो आणि त्यानंतर परत मग पुढे निघू. तर चला आता आम्ही काय ऑर्डर करतो ते बघूयात. फ्रेंड्स आम्ही नांदा सोलापूर हायवेवरती थांबलेलो आहे जेवण करण्यासाठी. इथे हायवेवरतीच खूप मोठं आणि मस्त हॉटेल आहे आणि यापूर्वी आम्ही या हॉटेलला थांबलेलो होतो. त्या हॉटेलचं नाव आहे हॉटेल कामत. सो खूप फेमस आणि मोठं हॉटेल आहे, म्हणजे खूप साऱ्या शाखा आहेत. तर तुम्ही काय ऑर्डर केलं जातं? ऑर्डर नान वगैरे मागवलेलं आहे, पनीर मागवलं आहे, रोटी मागवली, असं काहीतरी आहे. आणि यांनी ना पाण्याची बॉटल आहे ना, आता आपण नॉर्मली पाण्याची बॉटल आपल्याचे दुसऱ्या असतात, आता यांची जेवणासोबत खीर पण मागवलेली आहे. पाण्याची बॉटल आहे, वेगळीच आहे ना पाण्याची बॉटल. घ्या ना, थंडगार पाणी पिऊया, सुरुवात करा. पूर्णपणे बर्फ झाला आहे साईडने. आपण नॉर्मली कसं बिस्लरी वगैरे घेतो ना, आपण यांची स्वतःची पाण्याची बॉटल आहे बघा, कामत फूड पीपल. हा ना, मस्त आहे. चला घेऊयात आपण पाण्याची बॉटल. चेस.
घ्या ना. हां तेच. सो फ्रेंड्स, आमचा आता हा स्टार्टअप आहे. ताक मस्तपैकी थंडगार मागवलेला आहे. सो हासने सुरू पण केलं. खूप तहान लागली होती का तुम्हाला? थंडगार प्यायचं होतं. चला आता फ्रेंड्स मी पण पिते पटकन. तर फ्रेंड्स, आम्ही मागवलेलं आहे पनीर, नान, तूप लावलेलं आणि ताक, लोणचं, कांदा, असं मस्तपैकी आमचं आजचं ऑर्डर आहे. तर आता आम्ही सुरुवात करतो. मस्तपैकी काचेची डिश. मला सांगा कसं आहे टेस्ट. असा का आकार आहे याचा? कसाच असतो? हां का? आणि काही काही हॉटेलमध्ये वेगळा असतो ना याचा आकार. त्याला खूप सारं तूप लावलं फ्रेंड्स. कसं आहे? छान आहे फ्रेंड्स, तुम्ही पण खावा. मस्त. लोणचं पाहिजे का? कांदा. म्हणजे सध्या उन्हाळा असल्यामुळे कांद्याची गरज आहे फार, हो की नाही? तर आपण तसा कांदा खात नाही, पण उन्हाळ्यामुळं खावा लागतोय असं प्रवासामध्ये आल्यानंतर, हो की नाही? छान आहे का टेस्टी? फर्स्ट टाईम बाहेर आल्यानंतर शेवायची पण आवडली असेल आणि एवढी टेस्टी नाही, एवढी सुंदर आहे ना. त्यामध्ये खोबरं, इलायची वगैरे फार छान वाटलं, फार टेस्टी. तुम्हाला कशी वाटली? खीर अतिशय गोड आहे. आम्ही ना ज्या ठिकाणी जेवायला थांबलेलो होतो ना, तर त्याच्या बाजूला गॅलरीमध्ये बघा असं सुंदर हॉटेल आहे. किती छान वाटतंय ना, असं ऊसाचं मस्त शेत आहे. हे झाड पण किती उंच आहे. ऊस चांगलाच मोठा झाला. सो चला आता निघतोय आम्ही. तर फ्रेंड्स, आता आम्ही निघालेलो आहे. इतकं भारी जेवण झालं आमचं, फार मस्त झालं. आणि बघा इथे असं सुंदर सुंदर खरेदी करण्यासाठी आहे. आणि आता आम्ही निघत आहोत. छान आहे बघा, हे पाठीमागचं हॉटेल आहे, हॉटेल कामत म्हणून. आणि इथे सुद्धा बघा हे असं दुकान आहे छानपैकी. बापरे, ए सीमध्ये होतं आतमध्ये, ए सी होतं आतमध्ये. इतकं थंडगार छान वाटत होतं ना. आणि आता इथे बाहेर आल्यानंतर परत कडक ऊन सुरू झालं. हां हो, चला आता असल्या कडक उन्हामध्ये पुन्हा आमचा प्रवास चालू होणार आहे. जावं तर लागणार आहे, आम्हाला लवकरात लवकर पोहोचायचं. फ्रेंड्स, असल्या कडाक्याचं ऊन आहे आणि असल्या उन्हामध्ये आता आम्हाला पुन्हा आमचा प्रवास चालू करायचा आहे. पण आता काय करायचं, जावं तर लागणार आहे. पूर्ण पॅक वगैरे करून निघणार आहे आता आम्ही. बघू शकता पुढं फारच या उन्हाळ्याचं ना काय सांगायची स्टोरी यावेळेस. फार त्रास होतो यावेळेस उन्हाचा. तर चला आता हे जे लोकेशन आहे ना, तर ते यवत आहे. म्हणजे उरळी कांठीच्या थोडंसं पुढे आल्यानंतर, म्हणजे साधारण एक 25 किलोमीटर पुढे आल्याच्या नंतर ना यवत म्हणून आहे. तर त्या ठिकाणी हे हॉटेल आहे, हॉटेल कामत म्हणून. तर खूप छान स्वादिष्ट जेवण इथे भेटतं. मस्त, तुम्हाला हवं ते सगळं, नाश्तापासून अगदी जेवणापर्यंत सगळे आयटम्स या ठिकाणी उपलब्ध आहेत. गाडी लावायला पण इथं पार्किंग वगैरे सर्व काही आहे. सो या हॉटेलला सुद्धा माझ्याकडनं 5 पैकी 5. मागच्या वेळेस मी एका हॉटेलला व्हिजिट केलेलं होतं पुण्यामधलं, फक्कड फूड्स म्हणून हॉटेलचं नाव आहे त्या. तर ते सुद्धा हॉटेल फार सुंदर होतं, मस्त होतं. त्याप्रमाणेच हे पण हॉटेल आहे. हेही हॉटेल एक एक्सप्लोर केलं मी, जे की सोलापूर हायवेवरती आहे. आणि बघा असं गाड्या जोरात फास्टमध्ये जात आहेत सगळ्या. चला आता मी स्कार्फ बांधते, गॉगल घालते, रेडी होते आणि पटकन निघते, कारण की खूप लांब पोचायचं अजून आपल्याला. तर हा आहे यवत परिसर. सो चला आता फ्रेंड्स पटकन निघूयात आणि पुढे गेल्यानंतर तुमच्याशी मी बोलते. बाय.